exploit their talent, find the talent, and promote them into the industry. That's my job, and I hope I can give the next Sakal Miss Maharashtra the face that we all here in India are looking for and do Maharashtra proud. Thank you. Thank you so much, Lavil sir, for this beautiful story. Now I request the head of marketing department of P.N. Gargil and Sons, Niranjan Devle sir, to speak a few words. थँक्यू. आमचा म्हणजे पूना गाडगे आणि सन्स आणि सकाळचा जे रिलेशन आहे ते खूप जुनं आहे, म्हणजे पहिल्यापासूनच आहे. आणि त्यामुळे त्यांनी कुठला उपक्रम जर हाती घेतला तर त्यांच्यात बहुतांश वेळा आमचा सहभाग नक्की असतो. मला वाटतं हा जो त्यांनी सकाळनी उपक्रम जो आता चालू केलेला आहे मिस महाराष्ट्र, हा मला वाटतं खूप वर्ष अशा कुठल्या तरी प्लॅटफॉर्मची एक गरज होती. कारण रिजनल लेव्हलवर किंवा स्टेट लेव्हलवर असा कुठला प्रोग्राम झाला नव्हता. त्यामुळे आणि ह्या सगळ्याच गावातल्या लोकांना मुंबईला येऊन किंवा मोठ्या दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर येणं कदाचित शक्य नसेल. पण मला वाटतं सगळ्या मुलींना आणि स्त्रियांना हा चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या त्यांच्या गावात किंवा जवळच्या शहरात मिळेल, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आय रिक्वेस्ट तुम्ही 2 शब्दाच्या कार्यक्रम रखी थी ड्यूरिंग मितवा डेज, मितवा के लिए, राइट. तो मुझे आज भी याद है उसमें जो टॉप 10 जो लड़कियां थी, आज भी वो इंडस्ट्री में कहीं ना कहीं टेलीविज़न या फिल्म्स कर रही हैं और एंड एवरीबडी सेटल नाउ. तो ये सकाल का भी जो इवेंट हो रहा है वो बेस्ट है. न्यू टैलेंट को आने का मौका मिलेगा और मैं उसमें बैक करूँगा उनको डेफिनेटली. Much Nanubhai for the wonderful words of love. Well, now I request Mr. Raju Parsekar, the renowned director, जे जसं मी तुम्हाला सांगितलं शेजार, अर्धसत्य, लाठीचार्ज यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे आणि यांच्या सिनेमांमध्ये झळकण्याचं भाग्यसुद्धा आपल्या विनर्सना मिळणार आहे. राजू सर, तुमचं काय म्हणणं आहे? सकाळनी जे काय उपक्रम केला आहे तो मला वाटतं फार मोठा उपक्रम आहे. तिथून डायरेक्ट खेड्यापाड्यातून मुली मुंबईला अप्रोच होऊ शकतील आणि त्यांना चांगला एक्सपोजर मिळेल, ग्रूम केलं जातील. तर मला वाटतं ही फार मोठा उपक्रम आहे. आणि मी एक अहिल्या नावाचा चित्रपट करते, तो हिरोईन ओरिएंटेड आहे. तर त्यात मी अशाच एका मुलीला पाहतोय. तर सकाळच्या या उपक्रमातून निवडण्याचा मी विचार केलेला आहे. थँक्यू. स्वाती वाधवानीसाठी एकदा जोरदार टाळ्या उंच होतात. कम ऑन. Thank you everyone. So I'll talk in Hindi and a bit of English. So Maharashtra is very close to my heart, and being born and brought up in Mumbai, of course, for several reasons, I would just say that firstly I want to thank Sakar Group for giving me this opportunity, and being able to reach out to girls at the grassroots level, and go into the interiors of Maharashtra, pick all the beauties, and when I say beauties, not only on the outside but on the inside as well. So I think this is going to be not just a competition of grooming girls and getting the best out of them, but also making them realize their own potentials. So they have it in them, but all that we have to do is just get it out. So I think we are doing the job of a jeweler, that we have the jewelry with us, we just need to polish it and we need to bring the best out of it. And I can say that before we judge and we say that who is the best, it is that we have to give a lot of inputs, we have to teach them a lot, we have to tell them a lot, and they have to realize the same. And I think finally it will only then be fair that after giving in so much and telling them so much, that we judge that who is able to bring out whatever we taught them. So thank you so much. अमूल्य असा वाटा आहे या कार्यक्रमासाठी. तुमच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम सक्सेस करू शकतोय आणि आपण त्यांचं सुद्धा मनोगत जाणून घेऊया. मी सगळ्यात आधी बोलू इच्छिते स्टेजवरती आपल्या सर्वांची लाडकी आवडती गॉर्जियस मृणाल कुलकर्णी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. नमस्कार. सकाळ हे नाव घेतलं की ते काही फक्त सर्क्युलेशनमध्ये नंबर 1 आहे असं नाही. सकाळ अनेक गोष्टींमध्ये नंबर 1 असतं आणि उत्तमोत्तम इनिशिएटिव्स घेण्यात आणि ते यशस्वी करून दाखवण्यात तर सकाळचा हात कोणीच धरू शकणार नाही. मी सकाळची
खूप वर्ष नानाविध पद्धतीने असोसिएटेड आहे. मी त्यांच्या तनिष्का मॅगझिन सुरू केलं आणि 7-8 वर्ष त्याची संपादिका होते. पुण्याची आहे त्याच्यामुळे सकाळशी माझं एक खास वेगळं नातं आहे. एक छोटासा किस्सा सांगते. मुल्ला नसरुद्दीन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एकदा मुल्ला नसरुद्दीन नेता बनला राजकारणातला आणि त्याचा मुलगा लहान होता. त्यांनी त्याला विचारलं की बाबा राजकारण म्हणजे काय? तर मुल्ला म्हणाला की ये तुला सांगतो, वर माळ्यावर चढ. त्या मुलाला कळे ना की माळ्यावर चढ का म्हणतात, पण मुला म्हणाला अरे चढ चढ बिंदास चढ माळ्यावर, मी आहे ना, आणि तिथनं उडी मार. तो मुलगा घाबरला, म्हणाला बाबा मला भीती वाटते तिकडनं उडी मारायला. मुलगा म्हणाला अरे घाबरू नको, मी आहे ना. त्या मुलांनी उडी मारली आणि मुलगा खाली पडला, त्याला लागलं. तो म्हणाला बाबा तुम्ही म्हणाला होतात की मला पकडाल म्हणून, मला तुम्ही झेलाल म्हणून. मुला म्हणाला त्याआधी मी तुला असं म्हटलं होतं, मी तुला राजकारण म्हणजे काय ते सांगतो. अशा राजकारणाशी काडी मात्र संबंध नसलेले अनेक उपक्रम सकाळ चालवतं आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन जितकं करावं तितकं थोडंच आहे. हा जो उपक्रम त्यांनी महाराष्ट्रातल्या खेडोपाडी जाऊन किंवा छोट्या शहरांमध्ये जाऊन करायचं योजलेलं आहे, त्या उपक्रमाला मी आम्हा सर्व कलाकारांच्या वतीने आणि दिग्दर्शकांच्या वतीने, निर्मात्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. ज्या मुली आपण निवडू त्या केवळ सुंदर नसतील तर त्या ब्युटी विथ ब्रेन्स असतील, असं आत्ताच आपण सगळ्यांकडनं ऐकलं. आजकालचं जे युग आहे ते मुलींचं युग आहे आणि या निमित्ताने केवळ एकच मिस महाराष्ट्र आपल्याला मिळेल असं नाही, तर अनेक उत्तमोत्तम तडफदार तरुण यंग अचिव्हर्स आपल्याला मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. सकाळ आहे तर मी आहेच तुमच्याबरोबर कायम. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. वेल, थँक्यू सो मच मृणाल मॅम. तुम्ही खूप छान बोललात आणि वेळात वेळ काढून आज आमच्यासाठी इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यापुढे मी बोलू इच्छिते आपल्या सर्वांचा लाडका, आवडता आणि चार्मिंग बॉय उमेश कामत. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. थँक्यू. नमस्कार. मला इथे बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आज वेगळाच आनंद आहे कारण कॉम्पिटिशन्स खूप होतात, पण सकाळ हे नाव जोडल्यानंतर क्वालिटी मॅटर्स म्हणतात ना, क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. माझं वेगळं असोसिएशन आहे, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेले 2-3 वर्ष सकाळ महोत्सव होतो नाटकाचा आणि त्या 2-3 वर्षात मी नाटक तिथे परफॉर्म करतो तेव्हाच कल्पना येते की त्या महोत्सवाकडे एक वेगळी क्वालिटी म्हणून पाहिलं जातं आणि ते सगळे शोज हाऊसफुल होतात. कारण प्रेक्षकांना याची गॅरंटी असते की सकाळनी महोत्सव केलेला आहे, म्हणजे चांगलीच नाटकं निवडलेली आहेत. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे आनंद मला या गोष्टी आज इथे आल्यानंतर वेगळा होतो आहे की मगातपासून मी बघतो आहे महेश मांजरेकर सर, राजू पारसेकर सर, नानूभाई सगळे असं म्हणत आहेत की हिरोईन्स येत आहेत आणि त्यांना ते चान्स देणार आहेत. त्यामुळे आम्हाला हिरोईनची लगेच हे वाढलेली आहे. सो एवढ्या अपॉर्च्युनिटीज होत आहेत. हिरोईन्स तर ठरतील या कॉम्पिटिशनमधनं, पण आय थिंक इंडस्ट्रीतले हिरो त्याच्यासाठी बरोबर घेतले जातील. सो थँक्यू सो मच. आणि माझ्याकडनं सगळ्या कलाकारांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडनं आम्हाला नक्कीच आवडेल ह्या अशा भागात सहभागी होण्यासाठी. सो थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. वेल, थँक्यू सो मच उमेश. यानंतर मी बोलू इच्छिते समृद्धी पोरे, अ वेल नोन डिरेक्टर अँड प्रोड्युसर फ्रॉम मराठी इंडस्ट्री. कॅन यू हॅव अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर समृद्धी मॅम? नमस्कार. इथे आपण सगळे सकाळच्या या इतक्या सुंदर उपक्रमाला शुभेच्छा द्यायला थांबलो आहे. मला ह्याच्यामध्ये एक विशेष सगळ्यांनी बोललेच आहेत, पण तरीसुद्धा एक छान दिसतं आहे ते काहीतरी सामाजिक टच पण आहे या तुमच्या उपक्रमाला. तो मला खूप आवडला. कारण मिस महाराष्ट्र हे इथे थांबणारं नाही आहे, त्याला पुढे आणखीन सुंदरसा एक वेगळा अपॉर्च्युनिटी आणि प्लॅटफॉर्म तुम्ही देत आहे. मी एक आदिवासी एरियामध्ये खूप काम केलं असल्यामुळे मला कायम वाटायचं की ह्यांच्यामध्ये सुद्धा किती सुंदर मुली आहेत आणि टॅलेंटेड आहेत आणि त्यांच्याकडे थोड्या गोष्टीची कमी आहे. म्हणजे भाषा थोडी वेगळी आहे. आपला मराठी सिनेमा हा इतका सुद्धा समृद्ध आहे की त्याच्यामध्ये विशेष वेगळ्या मराठी भाषांमुळे तो आणखीन समृद्ध होतो. आणि मी बऱ्याच वेळा ग्रामीण भागात जेव्हा बघते त्यावेळेला मला लक्षात येतं की त्यांना सगळ्यात मोठी अडचण असते ती भाषेची असते. आणि भाषा येत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या आतलं जे टॅलेंट असतं, जे काय अभिनय असतो, तो त्यांना वाटतं की इथे येऊन पुण्याची आणि मुंबईची शुद्ध भाषा बोलून मग आपण आपलं टॅलेंट दाखवूया, तिथे कुठेतरी ते कमी पडतात.
तर मला असं वाटतं हे जो अगदी रॉ असलेला असा कोळशात असलेला हिरा तुम्ही तराशणार आहे आणि त्याच्यासाठी इतकी सुंदरशी ही टीम आहे, तर कुठेतरी मला पण थोडं लहान व्हावंसं वाटलं की हा खरंच खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, ज्येष्ठ दिग्गज अभिनेते विजय पाटकर सर, जोरदार टाळ्यांनी आपण विजय सरांचं स्वागत करूया. नमस्कार. सकाळ नेहमीच माझी आठवण काढते. म्हणजे सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स फंक्शन तेव्हा मी परीक्षक होतो, आताही मी परीक्षकच आहे. आणि बेसिकली मला आवडतं, कारण माझे सिनेमे तुम्ही बघितलेत तर जास्तीत जास्त नवीन मुलींना मी घेतो. याचं कारण की मला प्रस्तावित चेहरा आवडत नाही, कारण मला जे काय मांडायचं असतं, जे काय माझ्या पद्धतीने मला जे मांडायचं असतं ते नवीन मुली किंवा नवीन मुलं चांगले करू शकतील असं मला वाटतं. आणि त्यासाठी सकाळ खूप सपोर्ट करते, त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच आम्हाला ह्या सगळ्या महाराष्ट्रातून चांगल्या मुली म्हणण्यापेक्षा चांगल्या फेस आणि त्याबरोबर चांगल्या ॲक्ट्रेस मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो. मला इथे हा सन्मान दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच विजय सर. पुढच्या सेलिब्रिटीकडे वळण्यापूर्वी मी आपल्या पॅनल जजपैकी एकाला बोलवू इच्छिते, जे आत्ताच आलेले आहेत. मिलिंद कवडे, डिरेक्टर, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आणि दिग्दर्शनातील प्रसिद्ध नाव मिलिंद अरुण कवडे. सकाळ मिस महाराष्ट्र. ॲक्च्युली मी खूप एक्सायटेड आहे, कारण एक नवीन सिनेमा करतो आहे आणि टायमिंग खूप प्रॉपरली मॅच झाला आहे. सकाळची कॉम्पिटिशन ओव्हर होते, संपते आणि मी तिथून पुढे ऑलमोस्ट 15-20 डेजने शूटिंग सुरू करतो आहे. तो जो वॅक्यूम आहे फिमेल लीडचा, तो मी वॅक्यूम ठेवलेला आहे. मेल लीड्सवर काम झालेलं आहे, सगळी कास्टिंग झालेली आहे. अँड आय एम रिअली एक्सायटेड. आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर अ ब्युटिफुल अँड अ ब्रिलियंट female lead, even in the supporting also. There are 2-3 female leads I need, and Sakal's जे standard आहे, it will be definitely a future, you know, what we call the established artists like Amruta किंवा Sonali किंवा कुठल्याही म्हणजे the known Sai वगैरे. So these girls will be the future Amruta, Sonali, Sai or blah 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 blah, many more. पण ही जी कॉम्पिटिशन आहे याचं जे स्टँडर्ड असेल सकाळ मिस महाराष्ट्र, इट विल बी व्हेरी हाय. अँड मला अशी खात्री आहे की या कॉम्पिटिशनमधून कमीत कमी मराठी चित्रपट सृष्टीला 10 ते 15 हिरोईन्स नक्की मिळतील, ही मी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. नमस्कार. प्रथम म्हणजे मला इथे बोलवलं आणि संतोष भिंगार्डेंनी खूप आग्रह धरला. मी फिल्म सिटीवरनं आता इथे धावत पळत आलो आणि तुम्हाला सगळ्यांबरोबर असण्याचं मला हे भाग्य लाभलं. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो, कारण माझ्याबरोबर या इंडस्ट्रीमध्ये जवळपास 5 नवीन मुली इंट्रोड्यूस झाल्या. अश्विनी भावे, अर्चना जोगळेकर, मला आता पुढची नावही आठवत नाही आहेत, पण दे हॅव रिअली बिकम बिग. आणि मी त्यांच्याबरोबर काम करू शकलो. त्यांचा सुरुवातीचा चित्रपट, तो माझाही पहिला चित्रपट, सर्जाच्या वेळेला पूजा पवार. सो खूप छान टॅलेंट माझ्याबरोबर या चित्रपटसृष्टीत आला आणि आय वॉज व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ देम, पार्ट विथ देम ऑफ दिस इंडस्ट्री. सकाळनी आत्ता जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो चांगला आहेच, आणि त्यांचे जी काही निवड होईल ती चांगलीच असणार आहे, कारण त्यांच्याबरोबर एवढे मोठे ज्वेलर्स PN गाडगीळ आहेत, तेव्हा ते काही सोडणार नाहीत हिरा तराशल्याशिवाय. सो आय एम व्हेरी हॅपी. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू.